एका बाजूला या धृतराष्ट्र आणि त्याची कौरव सर्व जी मुलं आणि दुसऱ्या बाजूला आहेत ते सर्व 5 पांडव. आता पंडूराजा जो होता त्या पंडूराजाच्या 2 स्त्रिया कुंती आणि माद्री. या कुंतीला 3 मुलं झाली. पण ह्या 3 मुलं होण्यापूर्वी कुंतीची अशी कथा की कुंतीला एक मंत्र दिला आणि त्या मंत्राचं असं सांगितलं की तू हा मंत्र म्हटला की ती देवता तुझ्यावर प्रसन्न होईल आणि तुला दर्शन देईल. तिने काय केलं, ती खूप लहान असताना हा मंत्र मिळाला होता, तर त्यावेळेला उगाच मंत्राची प्रचिती पाहावी आणि बालसुलभ म्हणजे ती एवढ्या अजून वयात पूर्ण तयार झाली नव्हती, अशा दृष्टीने तिने सूर्याचा मंत्र म्हटला आणि तो सूर्याचा मंत्र म्हटल्यानंतर सूर्य प्रगट झाला आणि त्या सूर्यापासून तिला एक पुत्र झाला. आता हा लग्नापूर्वी झालेलं मूल म्हणजे समाजाने तिला काही ते स्वीकारलं नसतं, मुलाला स्वीकारलं नसतं, म्हणून तिने त्या कर्णाला दिला सोडून. आणि हा जो कर्ण होता तो या सूर्यपुत्र कर्ण हा या संपूर्ण युद्धातली एक ही महत्त्वाची व्यक्ती. आणि या कर्णावरती भिस्त ठेवून दुर्योधनाने खूप सारी युद्धाची योजना केली होती किंवा युद्ध मी जिंकीन अशी त्याला एक चुकीची खात्री झाली होती. असा हा कर्ण. आता आपण त्याला सूर्यपुत्र म्हटलं तर त्याच्यामध्ये तसे सूर्याचे गुण होते, म्हणजे तो दानशूर होता. सूर्य जो असतो तो भरून भरून पृथ्वीला भरपूर सारं देत राहतो आणि केवळ सूर्य आहे आणि सूर्यप्रकाश आणि सूर्यशक्तीमुळेच आपल्या या ठिकाणी सर्व धनधान्य होतात, नव्हे तर सूर्यामुळेच सर्व ऋतू होतात, सूर्यामुळे दक्षिणायन उत्तरायण होतं, सूर्यामुळेच सर्व आपल्या हे जे जीवन आहे ते फुलतं. तेव्हा असा हा देणारा जो सूर्य आहे त्याचा गुण एक त्याच्यात आला होता आणि म्हणून तो दानशूर कर्ण म्हणून प्रसिद्ध झाला. सूर्य पहा की आपल्याला हवासाही वाटतो नकोसाही वाटतो, तसं कर्णाच्या बाबतीत कर्ण हा चांगुलपणाच्या बाजूने उभा राहिलेला नव्हे, तो दुर्योधनाच्या बाजूने उभा राहिला. तरीही कर्ण हा प्रसिद्ध असतो सूर्यासारखा आणि त्यामुळे त्याची दानशूरता तर प्रसिद्ध असतेच, पण त्याबरोबर त्याचे दुर्गुण सुद्धा खूप प्रसिद्ध झाले. नव्हे तर त्या दुर्गुणामुळेच शेवटी कौरवांचा पराजय झाला. त्याच्यातला सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे अहंकार. आणि अहंकार आणि दानशूरपणा यामध्ये त्यांना दोघांनाही फिरवणारं, त्या दोघांनाही काय म्हणूया आपण चेतवणारं तत्व ते त्याचं शल्य. कारण की त्याला एक मनात राहून गेलं की मला स्वीकारलेलं नाही, तोही त्या राजघराण्यातलाच, परंतु त्याला बाहेर टाकून दिलं. आपण पाहतो नेहमी की अशा तऱ्हेची अनेक उदाहरणं किंवा अनेक कथा सध्यासुद्धा आपल्याला जीवनात दिसतात किंवा अनेकांनी हे जे टाकून दिलेल्या किंवा विवाहबाह्य किंवा विवाहपूर्व संबंधातून झालेल्या मुलाचं जे शल्य आहे त्या शल्यावरती आपल्याला अनेक कथा आजसुद्धा दिसतात. आणि अशी ही कर्णाची संपूर्ण व्यक्तिमत्वाची कथा. त्यानंतर मग कुंतीने ज्या ज्या वेळेला स्मरण केलं त्या स्मरणातून तिला झालेली मुलं जी आहेत त्यामध्ये आपल्याला भीम समजून घेता येईल, युधिष्ठिर समजून घेता येईल आणि अर्जुन समजून घेता येईल. इंद्र ही जी देवता आहे त्या देवतेचं स्मरण केल्यानंतर तिला जो पुत्र झाला तो अर्जुन. हा अर्जुन हा जवळजवळ इंद्र जी ही देवता आहे ती मनाची देवता आणि ती सुद्धा आपण त्याला पित्ताशी साधर्म्य दाखवू शकू. असा हा अर्जुन अत्यंत शूरवीर होता, मोठा योद्धा होता आणि तो एवढं सर्व असून त्याच्यामध्ये देवत्व होतं. कारण ही मनाची देवता असली तरी त्या मनामध्ये ज्या ठिकाणी केवळ लोकोपयोगी कार्य करायचं, दुसऱ्याचं संरक्षण करायचं आणि दुसऱ्याला मदत करायची असं ज्या ठिकाणी मन असेल, सात्विक मन आहे, त्या ठिकाणी देवत्व असतं. तेव्हा हा अर्जुन जो आहे तो अर्जुन हा नर आणि त्याचा मित्र श्रीकृष्ण हा नारायण. तेव्हा ज्याला इंद्रिय कुठल्याही तऱ्हेने त्याचं मन विचलित करू शकत नाही त्याला नर म्हणायचं. तेव्हा हा असा अर्जुन जो होता तो महाबलाढ्य पराक्रमी होता. अनेक शस्त्रास्त्र त्याच्याजवळ होती. त्याला सर्वांनीच नेहमी कुठलीही देवता असो, ऋषीमुनी असो, सर्वांनी त्याला आशीर्वाद देऊन कायम त्याला शस्त्रास्त्र दिलेली होती. एकदा केव्हा तरी त्याच्या हातनं चूक झाली त्यावेळेला तुला पुरुष असताना सुद्धा
तुझं पुरुषत्व दाखवता येणार नाही आणि स्त्री धर्माने वागावं लागेल, अशा तऱ्हेने त्या अर्जुनाला एक छोटासा शापही मिळालेला होता. आणि त्या शापाच्या पायी तो नंतर ज्या वेळेला वनवासात असताना विराट राजाकडे राहिला होता, त्यावेळेला त्या ठिकाणी त्याला असं नाच शिकवत असे तो विराटाच्या मुलीला उत्तरेला, आणि त्यावेळेला त्याला असं पुरुष असून सुद्धा पुरुषत्व न दाखवता राहावं लागलेलं होतं. दुसरा जो आहे तो भीम, हा वायुपुत्र. वाताची मंडळी जी असतात ती सर्व ज्या तऱ्हेने वागतात त्या तऱ्हेनेच हा भीम वागायचा. आयुर्वेदात असं म्हणतात की वाताचा मनुष्य असला तर तो फार एकदम किडकिडीत तरी असतो किंवा एकदम जाड असतो. तो वाताचा मनुष्य जो तो खूप उंच असतो किंवा खूप बुटका असतो. ही मंडळी अतिरेक करत असतात. तसं खातातही खूप. वाताची भूक जी असते ती अचाट असते, तशी या भीमाची भूक होती. असं म्हणतात की स्वयंपाक झाल्यानंतर त्याचे 2 भाग करत असत आणि एका भागातून 4 भावंड जेवायची आणि एका अर्ध्या भागातून हा एकटा भीम जेवायचा. त्याचा आहार हा अत्यंत खूप मोठा असा वाताच्या माणसासारखाच त्याचा आहार होता. आणि हा भीम जो आहे त्याचं वातासारखं सगळं तामसिक त्याचं वागणं असायचं. त्यामुळे तो काय करायचा की कुठलंही गोष्ट करत असताना अतिरेक करायचा त्या गोष्टींचा. तर त्या ठिकाणी तो असं त्यांनी प्रतिज्ञा केली होती की मी सर्व 100 कौरवांना मारून टाकीन, मी दुःशासनाची मांडी फाडीन, मी दुर्योधनाचं छाती फाडीन आणि त्याचं रक्त पिईन, अशा काहीतरी त्यांनी प्रतिज्ञा करून ठेवल्या होत्या. या भीमानी अफाट संहार केला या युद्धामध्ये आणि त्या भीमाच्या जोरावरतीच जवळजवळ आपण असं म्हणूया की युद्ध जिंकण्यामध्ये हा भीम हा एक मोठं कारण ठरेल असा होता. अशा तऱ्हेने एकेका तत्वापासून ही जी मुलं तयार झाली त्यांचंही काहीतरी आपल्याला त्यातून समजून घ्यावं असं गीतेच्या या सर्व पात्र योजनेत आपल्याला दिसतं. यानंतर ही जी महाभारतातली अजून काही विशिष्ट व्यक्तिमत्वाची पात्र आहेत त्यांच्या संबंधीची माहिती आपण आता पुढच्या वेळा पाहू. श्री गीता योग शोध ब्रह्मविद्येचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळवा. श्रीमद भगवद्गीते संदर्भात आपल्या मनात काही प्रश्न असतील तर ते जरूर विचारा. आमचा पत्रव्यवहाराचा पत्ता आहे साम मराठी, सकाळ भवन, प्लॉट नंबर 42B, सेक्टर 11, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614.